एक महत्त्वाची बातमी समोर येते। नंदनवनवर शिवसेना नेत्यांची बैठक पार पडते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदनवनवर बैठक सुरू आहे। बैठकीला शिवसेनेचे नेते आणि मंत्री उपस्थित राहणार असल्याचं कळतंय। मुंबई महापालिकेच्या महापौर पदासंदर्भात बैठकीत चर्चा होणार आहे आणि थोड्याच वेळात बैठकीलाही सुरुवात होणार आहे। विश्वसनीय सूत्रांनी साम टीव्हीला ही माहिती दिलेली आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर। सूरज, काय सांगाल? खरं तर जिंकून आलेले नगरसेवक देखील हॉटेलमध्ये त्यांना ठेवण्यात आलेला आहे आणि आत्ताची मोठी बातमी म्हणजे बैठक देखील पार पडणार आहे। काय हालचाली घडतायत? महापौर पदाला घेऊन आता राजकीय हालचालींना वेग आलेला आहे। एका ठिकाणी शिवसेनेने सर्व आपल्या नगरसेवकांना जे आहे ते हॉटेलमध्ये ठेवलेलं आहे, तर दुसऱ्या ठिकाणी आता थोड्याच वेळात नंदनवनवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे। त्या बैठकीमध्ये उद्योगमंत्री उदय सामंत असतील, असे राहुल शेवाळे असतील, शिवसेनेचे ज्येष्ठ म्हणजे महत्त्वाचे नेते जे मुंबईमध्ये त्यांनी काम केलेलं आहे, असे सगळेच नेते जे आहेत त्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महापौर पदासंदर्भात या बैठकीत जे आहे ती खलबतं जो आहेत ती होणार आहेत। या बैठकीत जे काही शिवसेनेला मुंबईत जे यश मिळालेलं आहे त्या यशाबाबत देखील खलबतं होणार आहेत। आणि मुख्य म्हणजे जे यश शिवसेनेला मुंबईत मिळालं, 29 नगरसेवक शिवसेनेचे आलेले आहेत, त्याला घेऊन कुठेतरी एकनाथ शिंदे जे आहेत ते कुठेतरी नाराज असल्याची चर्चा जी आहे ती रंगलेली आहे। त्यामुळे या बैठकीत आता महापौर पद आणि शिवसेनेला मिळालेलं जे काही मताधिक्य आहे मुंबईमध्ये त्या संदर्भात चर्चा होणार आहे। एका ठिकाणी बघतोय की आपण 2.5 वर्ष शिवसेनेने महापौर पद जे आहे ते भाजपकडे मागितलेलं आहे। त्यामुळे आता नेमकं काय होत आहे, महापौर पद नेमकं कोणाकडे जात आहे, किती वर्षासाठी जात आहे, हे सर्व आता जेव्हा महापौर बसेल तेव्हाच या सगळ्या गोष्टींची स्पष्टता होईल। नक्कीच, अगदीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे येत्या काही काळातच महापौर कोण होणार याबद्दल स्पष्टता येईलच।